नमस्कार, मी स्नेहल घरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. हे फाउंडेशनच्या वतीने गगनबावडा येथील गगनगिरी महाराज विश्वस्त ट्रस्ट येथे जनकल्याणासाठी शिवशक्ती महायज्ञाचे आयोजन. हे फाउंडेशनच्या वतीने गगनबावडा येथील गगनगिरी महाराज विश्वस्त ट्रस्ट येथे जनकल्याणासाठी 9 जानेवारी 2024 पासून 13 जानेवारी 2024 पर्यंत सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत शिवशक्ती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या यज्ञामध्ये 51 कुंड शिवशक्ती महायज्ञात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयोजक डॉक्टर संगीता पाटील आणि व्यवस्थापक मंगेश लाड यांनी दिली आहे. करवीर पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू विद्याशंकर भारती यांच्या हस्ते व ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, त्याचबरोबर बिकानेरचे पंडित अशोक भिस्सा आणि पंडित अशोक रंगा व त्यांचे 81 सहकारी ब्राह्मण यावेळी उपस्थित राहणार आहेत. तरी कोल्हापूर भक्तजन व कोल्हापूर वासियांनी या यज्ञाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक हे फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर संगीता पाटील व व्यवस्थापक मंगेश लाड यांनी केले आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, तत्कालीन जिल्हा लेखा व्यवस्थापक नितीन लोहार आणि औषध निर्माण अधिकारी युवराज बिल्ले यांची कोरोनातील भ्रष्टाचार प्रकरणातील तक्रारीबाबत चौकशी करावी असे पत्र आरोग्य सहसंचालकांनी काढले आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, तत्कालीन जिल्हा लेखा व्यवस्थापक नितीन लोहार आणि औषध निर्माण अधिकारी युवराज बिल्ले यांची कोरोनातील भ्रष्टाचार प्रकरणातील तक्रारीबाबत चौकशी करावी असे पत्र आरोग्य सहसंचालकांनी काढले आहे. त्याला अनुसरून आरोग्य उपसंचालकांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड यांना पत्र काढले असून त्यानुसार आता कार्यवाही सुरू असण्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात कोरोनाची लागण सुरू झाल्यानंतर लगेचच मास्क, हँड ग्लोव्ज, सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू झाली. तातडीने गरज असल्याने जेथून मिळेल तेथून दराने हे साहित्य घेण्यात आले. अशातच तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी खरेदीची सर्व जबाबदारी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यावर सोपवली. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. हळूहळू कोरोनाचे रुग्ण वाढू लागले, त्याचबरोबर खरेदीचे आकडेही वाढू लागले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वच आमदारांचा पाठिंबा आहे. सर्वसामान्य मराठा समाजाला आरक्षणासाठी झगडावे लागत आहे. त्यामुळे सरकारने कायद्याचे तज्ञ वकील यांच्याशी चर्चा करावी अशी मागणी करवीरचे आमदार PN पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत केली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वच आमदारांचा पाठिंबा आहे. मुख्यमंत्र्यांनीही आरक्षण देण्याची शपथ घेतली आहे. मग अडचण कुठे आहे? सर्वसामान्य मराठा समाजाला आरक्षणासाठी झगडावे लागत आहे. त्यामुळे सरकारने कायद्याचे तज्ञ वकील त्यांच्याशी बोलून चर्चा करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मार्ग काढावा, पण समाजाला टिकेल असे आरक्षण द्यावे अशी मागणी करवीरचे आमदार PN पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत केली. सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. या अधिवेशनात आमदार पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका मांडत त्वरित निर्णय घेण्याची विनंती सरकारला केली. आमदार पाटील म्हणाले, मराठा समाजाने 58 मोर्चे काढले, जगाने त्याची नोंद घेतली. इतके शांततेत मोर्चे काढल्यानंतर आता याला वेगळे वळण लागत आहे. याचा सरकारने विचार करावा. बिद्री तालुका कागल येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन 3407 रुपये दर जाहीर करण्यात आला. प्रतिटन 3200 रुपये पहिली उचल आणि हंगाम संपण्यापूर्वी 207 रुपये देणार आहेत. बिद्री तालुका कागल येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाने चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन 3407 रुपये दर जाहीर करण्यात आला. प्रतिटन 3200 रुपये पहिली उचल आणि हंगाम संपण्यापूर्वी 207 रुपये देणार आहेत. हा दर उचल राज्यातील सर्वोच्च असून कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार KP पाटील यांनी राज्यातील ऊस दरात आपणच भारी असल्याचे दाखवून दिले आहे. बिद्री साखर कारखान्याची आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक दराची परंपरा प्रत्येक वर्षी आहे. मागील हंगामात 12.62% साखर उतार्याला प्रतिटन 3209 रुपये दर दिला होता. मागील हंगामात 8,80,000 टनाचे गाळप केले होते. यावर्षी स्वाभिमानीने ऊस दराचे आंदोलन सुरू केले.
पण कारखान्याची निवडणूक असल्याने त्यांना दर जाहीर करता आला नव्हता। कोकणातील रोजगार निर्मितीसाठी कलाकार, नागरिक आणि शासन व्यवस्था एकत्रित येऊन चळवळ उभी राहण्यासाठी सिंधुरत्न कलावंत मंचातर्फे कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले होते। हा महोत्सव 11 ते 16 डिसेंबर या कालावधीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संपन्न झाला। कोकणातील रोजगार निर्मितीसाठी कलाकार, नागरिक आणि शासन व्यवस्था एकत्र येऊन चळवळ उभी राहण्यासाठी सिंधुरत्न कलावंत मंचातर्फे कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। हा महोत्सव 11 ते 16 डिसेंबर या कालावधीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संपन्न झाला। दिनांक 16 डिसेंबर रोजी मालवण येथे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला। सिंधुरत्न कलावंत मंचाचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवाअंतर्गत दिनांक 11 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता ग्रंथालय ते राधाबाई शेट्टे सभागृह शोभायात्रा काढण्यात आली। त्यानंतर दुपारी 2:30 वाजता गोगटे जागळेकर महाविद्यालयात उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला। या समारंभाचे सूत्रसंचालन महोत्सवाचे समन्वयक डॉक्टर आनंद आंबेकर यांनी केले। स्वागत प्राचार्य डॉक्टर प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी केले आणि प्रास्तावना विजय पाटकर यांनी मांडली। कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील गौसे येथील आजरा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या रविवार दिनांक 17 रोजी मतदान होणार असून कारखान्यासाठी प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांच्यासह स्थानिक आघाडीच्या नेत्यांनी आघाडी केली असून प्रचारादरम्यान दोन्ही बड्या नेत्यांनी मात्र एकमेकांच्यावर टीका टिप्पणी टाळली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील गौसे येथील आजरा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी मतदान होत असून कारखान्यासाठी प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांच्यासह स्थानिक आघाडीच्या नेत्यांनी आघाडी केली असून प्रचारादरम्यान दोन्ही बड्या नेत्यांनी मात्र एकमेकांवर टीका टिप्पणी टाळली आहे। त्यामुळे मतदान हे अंडरकरंट पद्धतीनेच होणार असल्याचे दिसून येत आहे। कारखाना निवडणुकीसाठीच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून याची तयारी आत्तापासूनच सुरू झाली आहे। कारखाना निवडणुकीसाठी 32,784 सभासद मतदार आहेत। हे फाउंडेशनच्या वतीने गगनबावडा येथील गगनगिरी महाराज विश्वस्त ट्रस्ट येथे जनकल्याणासाठी शिवशक्ती महायज्ञाचे आयोजन। गगनबावडा येथे गगनगिरी गडावर शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत जनकल्याणासाठी 51 कुंड शिवशक्ती यज्ञ भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। या महायज्ञ सोहळ्याच्या भूमिपूजनासाठी सर्व भक्तजनांनी उपस्थिती दर्शवली होती। येत्या 9 जानेवारी ते 13 जानेवारीपर्यंत होणाऱ्या शिवशक्ती यज्ञाला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व भाविकांनी यज्ञाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक डॉक्टर संगीता पाटील व व्यवस्थापक मंगेश लाड यांनी केले आहे। या भूमी समारंभावेळी गगनबावडा ग्रामपंचायत सरपंच सौ मानसी गुरुनाथ कांबळे, सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ दिलीप कांबळे, या शिवशक्ती महायज्ञाचे आयोजक डॉक्टर संगीता पाटील, व्यवस्थापक मंगेश लाड, गगनबावडा ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि भक्तजन उपस्थित होते। दिनांक 15 डिसेंबर रोजी प्रेस कॉन्फरन्स घेऊन नागरिक व भक्तजनांना आवाहन करण्यात आले आहे। मी एक बिझनेस वुमन आहे, रिअल एस्टेटमध्ये माझं काम चालू असतं, त्याचबरोबर माझं NGOचं पण काम चालू असतं। मला स्वतःला असं वाटतं की मला संधी खूप कमी मिळाली, तशीच मी संधी ज्या मुली लेडीज आहेत, ज्या इच्छुक आहेत, पुढे स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतात, त्यांना मी नक्की सपोर्ट करते। आपल्या इकडे फ्री ट्रेनिंग्स दिले जातात, 3 कोर्सेस आपल्याकडे चालतात फ्री ऑफ चार्ज आहे आणि त्यांना मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंटचं सर्टिफिकेशन आहे। आता समजा त्या सर्टिफिकेट घेतल्यानंतर आयदर त्या जॉब करतील किंवा स्वतःचा एक व्यवसाय करतील। आता फॉर एक्झाम्पल ब्युटिशियनचं कोर्स केलं तर त्या पार्टी म्हणजे ऑर्डर्सला वगैरे जातात, आपल्या लग्नसराई असते गावात वगैरे, तर त्यांना 1000-2000 पण मिळाले एका मेकअपचे तरी त्या खुश असतात। तर एकूणच माझा हेतू असा आहे की प्रत्येक महिलांनी आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे, ज्याला मी इंग्लिशमध्ये म्हणते फायनान्शियल इंडिपेंडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट।
ते आणि सगळा त्याचा पाठबळ जो आहे ते कोणी मला फंड करत नाही, मी माझंच खर्चातनं करते. आणि माझी अशी इच्छा आहे लोकांपर्यंत पोहोचून आता लोकांचा सपोर्ट घेणं, जेणेकरून हे काम खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. भारताची ओळख पुसून आणि बदलून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. आजच्या पिढीच्या भाषेत भारताचा डीपी बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मत लोकमतचे पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांनी गुरुवारी व्यक्त केले. भारताची ओळख पुसून आणि बदलून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. आजच्या पिढीच्या भाषेत भारताचा डीपी बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मत लोकमतचे पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांनी गुरुवारी व्यक्त केले. आपल्या निर्मविनोदी भाषणात त्यांनी या व्याख्यानात रंग भरताना भारत ही संकल्पनाच लोकशाही टिकवेल म्हणून अजून आशा आहे. गांधी विचार लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही असे स्पष्ट केले. श्रमिक प्रतिष्ठान आयोजित लोकशाही वाचवा या कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमालेत प्रसार माध्यमांची स्वायत्तता या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी होते. अमृता जाधव यांनी प्रास्ताविक केले. संजय सुळगावे यांनी आभार मानले. सोनाळी तालुका कागल येथे 2 कुटुंबातील किरकोळ कारणावरून झालेल्या मारामारीत 3 जण गंभीर जखमी झाले असून या मारामारीतील लोखंडी रॉड, काठ्या, फरशीच्या तुकड्यांचा वापर करण्यात आला आहे. या दरम्यान मुरगुड पोलीस ठाण्यात चौघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद सौ वासंती राजेंद्र चौगले राहणार सोनाळी यांनी दिली आहे. सोनाळी तालुका कागल येथे 2 कुटुंबातील किरकोळ कारणावरून झालेल्या मारामारीत 3 जण गंभीर जखमी झाले असून या मारामारीत लोखंडी रॉड, काठ्या, फरशीच्या तुकड्यांचा वापर करण्यात आला आहे. या दरम्यान मुरगुड पोलीस ठाण्यात चौघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सौ वासंती राजेंद्र चौगले राहणार सोनाळी यांनी दिली आहे. याबाबतची मिळालेली माहिती अशी की फिर्यादी वासंती राजेंद्र चौगले ह्या आपल्या घराशेजारी लागून असलेल्या जागेवर बांधकाम सुरू असल्याने तेथे असणाऱ्या बांधकाम कामगारांना चहापाणी घेऊन गेल्या होत्या. त्याचवेळी दीपक दत्तात्रय चौगले, अमित आनंदा चौगले, आनंदा बापूसो चौगले, अलका दत्तात्रय चौगले यांनी यावेळी त्यांना शिवीगाळ केली. तसेच राहुल याला आनंदा चौगले यांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यामुळे राहुल हा खाली बसला. त्यानंतर दीपक चौगले आणि अमित चौगले यांनी राहुलच्या पाठीत काठ्या व लाथाबुक्क्याने मारहाण करून जखमी केले. सर्वांनी फिर्याद सौ वासंती राजेंद्र चौगले यांच्या घरात घुसून पती राजेंद्र चौगले यांना लोखंडी रॉड व काठ्यांनी अमित चौगले आणि दीपक चौगले यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. या मारहाणीत एकाच कुटुंबातील राहुल राजेंद्र चौगले, राजेंद्र बापूसो चौगले, शेखर राजेंद्र चौगले हे 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या मारहाणीतील दीपक चौगले, अमित चौगले, आनंदा चौगले, अलका चौगले सर्व राहणार सोनाळी तालुका कागल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मुरगुड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल पार्लेहे याच्याबाबतचा अधिक तपास करत आहेत. आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या. पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.